हाय हॅलो मैत्रिणी, श्री स्वामी समर्थ मैत्रिणी. मी याला चाललेली थोडी शॉपिंगसाठी बाहेर आणि जाता जाता येईना ज्यावरच्या दळण पण ठेवणार आहे. पीठ संपलं होतं म्हणलं जाता जाता ठेवते मी, येता वेळेस घेऊन येता येईन. इथं मी आलेले हे दुकानात शॉपिंग करण्यासाठी. मालकाला पण बोलवलं आहे तिकडून या म्हणून. इथं आल्याच नंतर मालकाला कॉल केला, पण ते म्हणले मला काय टाइम भेटणार नाही, घे तुला काय घ्यायचे. तर मैत्रिणी आता हे तर मला मालकाकडून गिफ्टच पाहिजे होतं बरं का, सरप्राईज. पण त्यांना टाइम नसल्यामुळं म्हणले आता जाऊ दे, म्हणले ऍडजस्ट कर, तुला जे पाहिजे ते घे. इथं आलेले दुकानामध्ये मी साड्या पाहिल्या, ड्रेस पाहिले. मी काय घेतलंय ना, उद्या तुम्हाला आमच्या अॅनिव्हर्सरीच्या ब्लॉगमध्ये मी काय घेतलंय. तिथं घरी आले, खूप भूक लागली होती. आल्याच्या नंतर ना पहिले चहा खारी खाऊन घेतला आणि नंतर लागलेली आहे मी स्वयंपाक करायला. मला याला 7-7:30 वाजल्या होत्या. एवढं गरम होतं ना बाहेर, मला रस्त्याने जेवढं गरम झालं नाही त्याच्यापेक्षा डबल आहे मला इथं घरी आलं स्वयंपाक करताना एवढं गरम झालं. पण केला तसा स्वयंपाक काय माझा जास्त नव्हता. मी आज फक्त फोडणीचा भात केला होता. मालक तिकडून जेवण येणार त्याच्यामुळे ना मी फोडणीचा भात केला होता. फोडणीचा भात म्हणलं त्याच्याबरोबर पापड हा लागतोच. पोरं म्हणले भाजू नको, तळून कर. मग आमच्या पुरतीनं 3-4 पापड इथं मी तळून घेतले आणि भात पण मी करून साईडला ठेवला. 10-10:30 वाजले होत्या, कारण चहा खारी खाल्ल्यामुळे भूकमोड झाली होती, म्हणून कंटाळा बी आलता जेवायचा. पण नंतर म्हणलं आता चला कधीतरी जेवायचंय, मग जेवून घ्या. दादा म्हणला घे, म्हणला आई जेवायला पप्पा न्यायची म्हणलं. मग मी अगोदर ताट केलं, त्यांना 2 जणांना वाढलं आणि नंतर मी बसले जेवायला, कारण माझे थोडे भांडे बी होते ते पण घासणार होते आणि मला उद्याची पण थोडी तयारी करायची होती. चला मैत्रिणी, भेटू परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.